हिंदू राष्ट्राला त्यावेळी अत्यंत घातक ठरलेल्या ह्या सद्गुण विकृतीच्या व्याधीचे आणखी एक उदाहरण हिंदूंच्या मुसलमानावर पंजाबात मिळवलेल्या राजकीय विजयाच्या ह्या उत्कर्ष बिंदूच्या प्रसंगीच घडले. ते तरी या स्थली दाखवले वाचून पुढे जाणे ही कर्तव्यच्युतीच होईल. ज्यावेळी रघुनाथराव पुण्याहून ससैन्य अब्दालीवर चालून आला आणि 14 फेब्रुवारी 1757च्या आसपास इंदूरपर्यंत पोचला, त्याचवेळी अत्याचारी अब्दालीने दिल्लीला हिंदू धर्माची नि हिंदू स्त्रियांची अत्यंत विटंबना करून मराठ्यांनी बादशहाच्या हातून मथुरा, वृंदावन, कुरुक्षेत्रादी हिंदूंचे क्षेत्रे छिनावून घेतली होती. हे पाहून त्याचा वचपा काढण्याकरिता त्या क्षेत्रावर आपल्या क्रूरातील क्रूर मुस्लिम सेनानींना धाडून दिले. त्या मुस्लिम सेनानींना अब्दालीने सक्त नि स्पष्ट आज्ञा सोडली की मथुरादी जी हिंदूंची पवित्र क्षेत्रे म्हणून समजली जातात त्या सर्वांना उद्ध्वस्त करून तेथील शक्य तितक्या हिंदूंना ठार मारून टाकणे, त्यांच्या कापलेल्या शरीरांच्या राशीच्या राशी रचणे हे तुमचे मुसलमान म्हणून धर्म कर्तव्य आहे. तुमच्यापैकी जो हिंदूंची शिरे तो काफर आहे म्हणून छाटून टाकील, त्या इमानी मुसलमानाला हिंदूंच्या छाटलेल्या प्रत्येक शिरामागे मी 5 रुपये बक्षिसे देईन. अब्दालीच्या ह्या आज्ञेप्रमाणे हे चवताळलेले मुस्लिम लांडगे ह्या मथुरादी क्षेत्रावर कसे तुटून पडले ते मागे परिच्छेद 1003 ते 1005 ह्या परिच्छेदामध्ये वर्णिलेलेच आहे. त्याप्रमाणे मुस्लिमांनी त्या अगदी निरपराध हिंदूंच्या मथुरा क्षेत्रावर अकस्मात घाला घालून तेथील हिंदूंचे सरसकट शिरकाण आरंभिले. मोठमोठी देवळे धडाधड पाडून टाकली. हिंदू स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध यांच्या रक्ताचे मार्गामार्गाने आणि घराघरातून अक्षरशः पाठ वाहिविले. तरुण स्त्री अशी दिसताच पळविल्या वाचून सोडले नाही. गाय अशी जिवंत ठेवली नाही. ते गोरक्तही पाण्यासारखे वाहत होते. एवढ्यावरही त्या मुस्लिम पिशाच्यांच्या त्या क्रूरतेची किळस किंवा कंटाळा आला नाही. उलट त्या क्रूरतेला कलेच्या करमणुकीची झालर लावण्याची हौस वाटून त्याच वेळेस पडलेल्या हिंदूंच्या रंगपंचमीच्या सणाची विटंबना करण्यासाठी त्यांनीही रंगपंचमी साजरी केली. पण ती कशी? तर हिंदूंच्या सांडलेल्या रक्ताने मोठमोठ्या कढ्याने हांडे भरभरून ठिकठिकाणी ठेवले आणि मोठमोठ्या पिचकाऱ्या हाती घेऊन ते मुस्लिम सैन्य मार्गामार्गाने घराघरातून घुसून हिंदूंना त्यांच्याच रक्ताच्या रंगाने भिजवून चिंब करीत चालले. जी दुर्दशा मथुरेची त्यांनी केली तीच त्या पुढच्या गोकुळ वृंदावनचीही केली. पण इतक्यात रघुनाथरावाचे प्रबल मराठी सैन्य त्यांच्या निपात करण्यासाठी इंदूरहून पुढे सरकले आहे अशी बातमी येताच स्वतःच शहानशहा म्हणविणारा अब्दाली त्याच्या त्या साऱ्या सैन्यासह जीव घेऊन मागे दिल्लीला परतला. तेथून लाहोरकडे पळाला आणि तेथून थेट काबूलकडे. पण अब्दालीला ज्यांनी स्वपराक्रमाने असे रणांगणात चोपीत सरसीमे पलीकडे पळवून लावले, त्याच मराठ्यांची सैन्य आता पंजाब विजयानंतर सन 1750 मध्ये तर परत दक्षिणेकडे चालली असता त्याच मथुरा, गोकुळ, वृंदावन इत्यादी क्षेत्रांना भेट देत तिथे तीर्थस्नान, व्रत वैकल्य करीत चालली असताही आणि अवघ्या 1 वर्षापूर्वी मुस्लिमांनी तेथे केलेल्या हिंदू धर्मावरील क्रूर अत्याचारांची कहाणी ऐकत असताही मुस्लिमांनी सांडलेल्या हिंदू रक्ताने भिजलेले मथुरेचे घाट पुरते सुकले नसताही आणि गोरक्ताची साचलेली डबकी मार्गामार्गाने तशीच कुजत पडली असताही आपल्या क्षेत्रांवर मुस्लिमांनी केलेल्या ह्या धार्मिक अत्याचारांनी त्या हिंदू सैन्याची माथी संतापाने पेटली नाहीत. कोणाच्याही तळपायाची आग मस्तकापर्यंत पोचली नाही. धार्मिक सूड घेण्यासाठी ते उन्मत्त झाले नाहीत. मुसलमानांनी हिंदू धर्मावर जे अत्याचार केले तसेच प्रत्याचार तुम्हीही मुसलमानावर करा. मुसलमानांना सरसकट कापून टाका. मार्गोमार्गी पडलेल्या ह्या देवळाच्या ढिगाऱ्याप्रमाणे मुसलमानाच्या झाडून साऱ्या मशिदी पाडून टाकून त्याचे हे ढिगारे मार्गोमार्गी पडू द्यात.
हिंदूंच्या स्त्रियांची जशी मुसलमानांनी विटंबना केली तशीच मुस्लिमांच्या स्त्रियांचीही विटंबना करा. हिंदू म्हणून असा हिंदू धर्माचा सूड घेणे हेच तुमचे कर्तव्य आहे, अशी कचकचित आज्ञा विजयी सेना धुरंधर रघुनाथरावाने हिंदू सैन्यांना सोडली नाही, जशी अब्दालीने मुस्लिम सैन्याला सोडली होती. या सद्गुण विकृतीच्या प्राणघातक व्याधीने हिंदू समाजाची किती भयंकर हानी केली ते आम्ही या भागाच्या पूर्वार्धात इतके विशद केले आहे की आता इथे त्याची द्विरक्ती करण्याचे काही एक कारण नाही. प्रत्येक वाचकाला आमचा असा आग्रह आहे की त्याने या ठिकाणी या भागाच्या पूर्वार्धातील सद्गुण विकृतीचे 4थे प्रकरण परिच्छेद 421 ते 466 आणि 413 ते 420, 519, 520, 521 व 565 ते 598 हे परिच्छेद अवश्य पुन्हा पुन्हा वाचावेत. हिंदूंच्या परमभाग्याची गोष्ट इतकीच की त्यांच्या ह्या धार्मिक आघाडीवरील धर्मभोळेपणापायी हिंदू धर्माच्या, हिंदू राष्ट्राच्या प्राणावरच जे बेतणार होते ते संकट त्यांच्या आणि विशेषतः मराठ्यांच्या राजकीय आघाडीवरील प्रत्याघातक पराक्रमामुळे शेपटावर निभावले. धर्मभोळेपणापायी मुसलमानांवर मथुरा वृंदावनाचा सूड मराठ्यांनी या पंजाब विजयातून परतताना जरी न घेण्याचा प्रमाद केला असला तरीही हिंदूंच्या मुसलमानांशी ठाणलेल्या 1 वर्षाच्या अतूट महायुद्धात त्यांनी मुसलमानांना चारी मुंड्यास चित करून शेवटी मराठ्यांनी संपादिलेल्या ह्या पंजाबवरील स्वारीतील विजयात मुस्लिम साम्राज्य सत्तेचा जो समूळ उच्छेद केला आणि हिंदू राष्ट्राचे राजकीय स्वातंत्र्य प्रस्थापिले. त्यायोगे आशियातील इतर प्राचीन राष्ट्रे जशी मुसलमानांनी समूळ नष्ट करून टाकली तशी काही हिंदुस्थानची दुर्दशा त्यांना करता आली नाही. बाबिलोनचे जसे बगदाद झाले तशी काही मथुरेची मक्का झाली नाही. 10 शतके अव्याहत झुंजत राहून मथुरा हिंदूचीच राहिली. मुसलमानांच्या राजसत्तेचे मात्र ठाव ठिकाणा सुद्धा पुसून गेले. पण लाखो हिंदू यात्रेकरूंच्या कंठातून श्रीकृष्णाचा जय जयकार यमुनेच्या घाटावर आणि मंदिरातून अव्याहतपणे घुमतच राहिलेला आहे. अटकेवरच नव्हे तर अटके पलीकडेही सरदार पदरचे असे कोणी सिंह, जसे कोणी शार्दूल गेंडे, अरे ज्यांनी अटकेत पाव घटकेत रोविले झेंडे. प्रभाकर. पंजाब दिग्विजयानंतर गेल्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे मराठी सेना धुरंधर रघुनाथराव हे आपल्या अनेक सरदारांसह आणि सैन्यासह दक्षिणेकडे परतत असता ते महाराष्ट्रात पोचण्यापूर्वी त्यांच्या विजयाच्या बातम्या वेळोवेळी महाराष्ट्रात आलेल्या होत्या. आज काय इंदूरला सर्व मराठी सैन्य एकत्र झाली आहेत. उद्या काय राजपुतान्यात सर्वत्र खंडण्या उगारणी वसूल करीत आहेत. पुढे अंतर्वेदीत घुसून राहिले. पठाणांना अब्दालीस मिळाल्यासाठी चोपून काढले आहेत. नंतर प्रत्यक्ष दिल्ली जिंकून घेऊन अब्दालीने उद्घोषिलेल्या त्याच्या बादशाही पदाचे मार्तिक साजरे करून मोगल बादशास पठाणांच्या बंदिवासातून सोडवून दिल्लीच्या सिंहासनावरील मराठ्यांचे एक बाहुले म्हणून त्यास पुन्हा स्थापित आहेत. लगोलग पंजाबवर स्वारी करून अब्दालीने सरहिल सांभाळण्यास ठेवलेल्या काबुली पठाणांच्या 10 सहस्र सैन्याची रघुनाथरावांच्या मराठी सैन्याने दानादान उडवून दिली आहे. अब्दालीचा पुत्र तैमूर शहा आणि सेनापती जहान खान हे मराठ्यांच्या हातून जीव वाचविण्यासाठी पुढची लढाई न देताच लाहोर सोडून काबूलकडे धूम पळत सुटलेले आहेत आणि रघुनाथरावाने ससैन्य त्यांची लांडगेतोड करीत त्यांना पंजाबबाहेर हुसकीत नेले आहे. नंतर पंजाबची राजधानी जी लाहोर तीत रघुनाथरावांच्या ससैन्य प्रवेशाचा अपूर्व विजयोत्सव साजरा होत आहे. अशा प्रत्ययी आणि प्रतिपावली मिळणाऱ्या विजयाच्या आणि सर्व शत्रूंचे दमन करणाऱ्या मराठ्यांच्या पराक्रमाच्या बातम्या महाराष्ट्रात येत गेल्याने सारा महाराष्ट्र गर्वभाराने डोलत राहिलेला होता. जगातील जे नामवंत दिग्विजयी सेनापती होऊन गेले त्यांच्या मालिकेत शोभावे असे नाव सेनापती रघुनाथरावाने या त्याच्या पुण्यापासून थेट सिंधू नदीपर्यंतच्या अप्रतिहत अशा एका झेपेत केलेल्या विजयी अभियानाने मोहिमेने
कॅम्पेनने पटकावले होतेच होते. त्या अप्रतिहत विजयी झेपेविषयी, सह्याद्रीच्या गरुडाच्या ह्या हिमालयीन भरारीविषयी वाटणारे आश्चर्य आणि त्याविषयी वाटणारी धन्यता व्यक्तविताना सारा महाराष्ट्र कळत नकळत रघुनाथरावांना लाडीपणे रागे भरारी या नावाने संबोधू लागला. सेनापती रघुनाथरावांची इतिहासात तीच पदवी चिरंतर झाली. हिंदूंच्या सुवर्ण यशो मंदिरावर रत्नजडित कळस चढवणारी वार्ता